नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केंद्र राज्य संबंधातला पुढचा भाग, ज्याला आपण घटक राज्यांची स्वायत्तता हा जो मुद्दा आहे त्या संदर्भातली चर्चा करणार आहोत. भारतीय संघराज्याचं स्वरूप आणि त्यानंतरचे केंद्र राज्य एकंदरीत जे संबंध आपण पाहिले, त्याची जी चर्चा केली कायदेविषयक, प्रशासकीय आणि आर्थिक संबंधांची, त्यांच्यामधून आपल्याला एक गोष्ट अशी स्पष्टपणे दिसते आहे, ती म्हणजे भारतामध्ये घटक राज्यांपेक्षा केंद्र सरकारला जास्त अधिकार देण्यात आलेले आहेत. म्हणजे भारतातलं संघराज्य हे केंद्रप्रधान संघराज्य आहे आणि त्यामुळे घटक राज्यांना बऱ्याच अंशी केंद्र सरकारवरती अवलंबून राहावं लागतं. त्याचा परिणाम असा होतो की केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सातत्यानं संघर्ष निर्माण होत असलेले आपल्याला दिसतात किंवा मतभेद निर्माण होताना आपल्याला दिसतात. आपण जी चर्चा केली त्या चर्चेमधनं साधारणतः एक 5-6 मुद्दे समोर येत होते. ते म्हणजे 356व्या कलमाचा बऱ्याच वेळेला केंद्र सरकारकडनं गैरवापर केला जातो आणि त्या संदर्भामधली राज्यपालांची जी भूमिका आहे ती भूमिका नेहमी संशयास्पद राहिलेली आपल्याला दिसते. दुसरं म्हणजे कलम क्रमांक 200 जे आहे त्यानुसार राज्यपालाला राज्य विधिमंडळानं संमत केलेलं विधेयक राष्ट्रपतींच्या सहीसाठी राखून ठेवण्याचा अधिकार आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे 201 जे कलम आहे त्यामध्ये राष्ट्रपतींना राज्य विधेयकाला संमती देण्याविषयीचा जो अधिकार आहे तो सुद्धा अशाच पद्धतीनं वादग्रस्त ठरलेला आहे. कलम क्रमांक 3 जे आहे त्याच्यामध्ये राज्यांची निर्मिती करणं, सीमारेषा बदलणं, राज्याचं नाव बदलणं या संदर्भातले जे अधिकार आहेत ते केंद्र सरकारला आहे. म्हणजे एकूणच राज्याचं जे काही अस्तित्व आहे भारतातलं ते केंद्र सरकारवरती अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल. घटक राज्यांमध्ये सशस्त्र दल पाठवणं, निमलष्करी दल पाठवणं, त्या संदर्भातली केंद्राची भूमिका, केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना दिलं जाणारं जे आर्थिक अनुदान असतं त्याच्यामधला जो होणारा जो पक्षपात आहे तो पक्षपात, नियोजन आयोगाची भूमिका, वित्त आयोगाची भूमिका किंवा अखिल भारतीय सेवा किंवा अखिल भारतीय पोलीस सेवा अशा ज्या काही सेवा आहेत अखिल भारतीय पातळीवरच्या, त्यामुळे सुद्धा राज्यांच्या अधिकारांवरती गंडांतर आलेलं आपल्याला दिसतं आणि परिणामी मग राज्यांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये भारतामध्ये कुठेतरी दुरावा, कुठेतरी संघर्ष हा सातत्यानं निर्माण झालेला आपल्याला दिसतो. आता भारतीय संविधानानं त्यावेळची जी परिस्थिती होती, म्हणजे भारतीय घटनाकारांनी अशा प्रकारची रचना का स्वीकारली, या प्रश्नाचं उत्तर असंच होतं की एकतर फाळणीजन्य परिस्थितीचा आघात भारतीय घटनाकारांवरती मोठ्या प्रमाणावरती झालेला होता आणि दुसरं म्हणजे भारतामध्ये जी विविधता होती त्या विविधतेतनं झालेली जी फाळणी होती आणि त्यातून जो एक प्रकारचा अखंडतेला धोका निर्माण होऊ पाहत होता, त्यातून भारतीय घटनाकारांना भारतामध्ये प्रबळ केंद्रप्रधान संघराज्य निर्माण व्हावं असं वाटलं असावं असं म्हणण्याला एक जागा आहे किंवा एक वाव आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे त्यावेळची परिस्थिती जी होती धर्माच्या आधारानं फाळणी झालेली होती. भारतातलं विविधता इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे की त्यातनं आता वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मिता गेल्या 70 वर्षामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात आणि त्या जर बघितल्या तर मग काही वेळेला असंही वाटतं की घटनाकारांचा निर्णय जो होता तो एका अर्थी योग्य होता. पण संघराज्यात्मक रचना म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा मात्र केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधले जे अधिकारांचं विभाजन आहे त्या विभाजनामध्ये सरळ सरळ घटनाकारांनी आपलं माप जे होतं ते केंद्र सरकारच्या पारड्यात टाकलेलं आपल्याला दिसतं आणि ते जे काही अधिकार केंद्र सरकारला मिळाले ते स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये केंद्र सरकारकडनं त्याचा अपेक्षित वापर झाला नाही आणि संघराज्यातला एक महत्वाचा जो घटक, ज्याला आपण घटक राज्य असं म्हणतो, त्या घटक राज्यांना गृहीत धरण्याची एक परंपरा केंद्र सरकारकडनं निर्माण झाली आणि त्यातून मग केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये म्हणजे त्यातले जे संबंध आहेत ते तणावाचे व्हायला सुरुवात झाली.
दुसरी गोष्ट अशी होती की जी शासन व्यवस्था आपण स्वीकारली, संसदीय शासन व्यवस्था, त्या व्यवस्थेतील पक्षीय राजकारणामुळे सुद्धा प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात घटक राज्य ही दुय्यम स्थानावरती राहील. परिणामी अनेक घटक राज्य केंद्र सरकार म्हणजे घटक राज्यांची अशी मागणी राहिली की केंद्र आणि राज्य सरकारमधली जी अधिकार विभागणी आहे त्या अधिकार विभागणीमध्ये बदल करण्यात यावेत आणि राज्यांना अधिक स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता देण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी जी होती ती स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतात जोर धरायला लागली. आता या स्वायत्ततेच्या मागणीची कारणं काय होती? त्यातलं पहिलं कारण जे होतं ते म्हणजे अतिप्रबळ केंद्र सरकार. संविधानानं केंद्र शासनाला व्यापक अधिकार दिलेले आहेत आणि उर्वरित अधिकार सुद्धा केंद्र सरकारकडेच दिलेले आहेत. त्यामुळे घटक राज्यांना पर्यायी अधिकार देण्यात यावेत अशा पद्धतीची मागणी सातत्यानं मूळ धरत गेली. म्हणजे घटक राज्यांना पर्याप्त अधिकारच नाहीत आणि त्यातून म्हणजे त्यांना त्यांची जी काही विकासाची आकांक्षा आहे किंवा विकासाची जी स्वप्न आहेत ती पूर्ण होत नाहीत आणि म्हणून राज्यांना पर्याप्त अधिकार असले पाहिजेत अशा पद्धतीची मागणी जी आहे ती मागणी सातत्यानं जोर धरताना आपल्याला दिसते. म्हणजे ही जी रचना आहे भारतानं स्वीकारलेली ती बदलली जावी आणि राज्यांचे अधिकार वाढवावेत अशी मागणी ही घटक राज्यांकडनं होताना दिसते. दुसरं एक कारण या सगळ्या ऑटोनॉमीच्या मागणीच्या मागचं आहे ते म्हणजे केंद्र सरकारकडून झालेला सत्तेचा गैरवापर. म्हणजे आपण केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातल्या संबंधांची चर्चा करत असताना पाहिलं की घटनेनं केंद्र सरकारला जास्तीत जास्त अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळे केंद्र सरकारनं त्याचा गंभीरपणे वापर करणं हे अपेक्षित होतं, घटनाकारांना ते अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं तसं झालं नाही आणि आपल्या अधिकारांचा सुयोग्य वापर न करता त्यांचा जास्तीत जास्त गैरवापरच केंद्र सरकारनं केलेला आपल्याला दिसतो. अगदी पंडित नेहरूंच्या कालखंडापासून ते अगदी आत्ताच्या नरेंद्र मोदींच्या सरकारच्या कालखंडापर्यंतचा जर आपण विचार केला तर केंद्र सरकारमध्ये सत्तारूढ पक्षानं सातत्यानं आपल्याला दिलेल्या अधिकारांचा गैरवापर केलेला आपल्याला दिसतो. मग त्याच्यामध्ये राज्यपालांच्या नियुक्तीचा अधिकार असेल, 356वा कलम असेल, त्या संदर्भातले त्यांना प्राप्त झालेले जे अधिकार आहेत ते असतील किंवा केंद्रीय लष्करी दलांच्या नेमणुकीच्या संदर्भातले अधिकार असतील किंवा नियोजनाच्या प्रक्रियेतलं जे केंद्र सरकारचं प्रबळ स्थान आहे ते स्थान असेल. म्हणजे ह्या सगळ्या अधिकारांचा केंद्रानं पक्षपाती वापर केला आणि त्यामुळं हे अधिकार केंद्राकडून काढून घ्यावेत अशा पद्धतीची मागणी ही राज्य सरकारांकडून व्हायला सुरुवात झाली. तिसरं एक कारण स्वायत्ततेच्या मागणीच्या मागे आहे ते म्हणजे घटक राज्यांना नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये असलेलं दुय्यम स्थान. नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये केंद्राच्या संपूर्ण नियंत्रणाखाली असलेली नियोजन आयोग ही जी काही घटना बाह्य यंत्रणा जी होती ती प्रमुख भूमिका बजावत होती. नरेंद्र मोदी सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी नीती आयोग, नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना केली. त्यामुळे काही फारसा फरक पडलाय अशातला भाग आहे असं नाही. हे दोन्हींचं काम एका अर्थाने जर बघितलं तर सारख्याच पद्धतीनं चालू आहे, फक्त नावं तेवढ्या बदलल्यासारखी आपल्याला दिसतात. आणि मग ह्या प्रक्रियेमध्ये, नियोजनाच्या एकंदर प्रक्रियेमध्ये राज्यांना डावललं जातं किंवा राज्य जे काही आराखडे तयार करतात विकासाचे त्यांना महत्त्व दिलं जात नाही आणि त्यामुळे मग राज्यांमध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण होतो आणि त्यातून आम्हाला वेगळे अधिकार असले पाहिजेत किंवा आम्हाला स्वातंत्र्य असलं पाहिजे अशी अधिक स्वायत्ततेची मागणी होताना आपल्याला दिसते. आणखीन एक कारण या स्वायत्ततेच्या मागणीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं ते म्हणजे राज्यांमध्ये झालेला प्रादेशिक पक्षांचा उदय. आता राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा उदय व्हायचं कारण काय होतं? 1970 आणि 80च्या दशकामध्ये अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विकासाला सुरुवात झाली. याचं एकमेव कारण म्हणजे केंद्रातलं जे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो दिव्य वलयांकित नेतृत्व जे होतं ते हळूहळू कमी कमी व्हायला सुरुवात झाली. पंडित नेहरूंचा जो एकंदर ठसा होता तो हळूहळू ओसरायला लागला
आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये मग प्रादेशिक आकांक्षा ज्या होत्या त्या निर्माण होत गेल्या इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये. आणि त्यातून मग पंजाबमध्ये अकाली दल, तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नीत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नीत्र कळघम, त्याच्यानंतर काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, आसाममध्ये आसाम गण परिषद, असे वेगवेगळे पक्ष जे होते त्यांनी स्थानिक ज्या अस्मिता होत्या त्या स्थानिक अस्मितांचं राजकारण करून सत्ता संपादन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून मग केंद्रात एका पक्षाचं सरकार, राज्यामध्ये दुसऱ्या पक्षाचं सरकार, आणि त्यातून मग केंद्राचं पक्षपाती वर्तन जे होतं ते आणखीनच वाढत गेलं, विशेषतः इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये. कारण इंदिरा गांधींचा एककल्ली कारभार सगळ्यांना माहिती आहे. अशा कारणांमुळे घटक राज्यांना अधिक स्वायत्तता असली पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती जास्त जोर धरायला लागलेली आपल्याला दिसते. आज सुद्धा शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसताना वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये दुर्बल ठरलेले जे काही हे जुने घटक आहेत त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून होताना आपल्याला दिसतो. आणि त्यातून मग त्या राज्याच्या राजकारणांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या फुलवण्याचा प्रयत्न आजही भारताच्या राजकारणामध्ये होत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला संघर्ष हा भारताच्या राजकारणातला एक कळीचा मुद्दा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक कारण ह्या सगळ्या स्वायत्ततेच्या मागणीच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं ते म्हणजे प्रादेशिक वृत्तपत्रांची जी काही भूमिका होती ती सुद्धा ठळकपणे पुढे दिसायला लागली. म्हणजे वेगवेगळ्या राज्यातल्या प्रादेशिक वृत्तपत्रांनी प्रादेशिक अस्मिता जपण्याचं काम किंवा जे धोरण होतं ते अवलंबलं. आणि त्यामुळे प्रादेशिक अस्मिता फुलवण्याच्या कामामध्ये ही जी वृत्तपत्रांची भूमिका होती ती महत्त्वाची बनू लागली. आणि त्यातून राज्यांना अधिक स्वायत्तता द्यावी अशी मागणी पुढे आली. या संदर्भामध्ये तेलुगू देसमने आंध्र प्रदेशमध्ये, आसाम गण परिषदेने आसाममध्ये आणि द्रमुकनं तमिळनाडूमध्ये केलेला प्रादेशिक वृत्तपत्रांचा जो वापर होता तो उल्लेखनीय अशा पद्धतीचा राहिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाचं जे राजकारण होतं किंवा त्यांची जी अधिकारवादी भूमिका होती त्यामुळे सुद्धा घटक राज्यांच्या स्वायत्ततेची मागणी जी होती ती मागणी जोर धरायला लागली. म्हणजे विशेषतः आणीबाणी आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये काँग्रेस पक्षानं अनेक घटक राज्यांच्या संदर्भामध्ये पक्षपाती व्यवहार जो होता तो त्याला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाची जरी सत्ता असली वेगवेगळ्या राज्यांमध्ये तरी सुद्धा तिथल्या स्थानिक नेत्यांना डावलायचं धोरण जे होतं ते धोरण केंद्र सरकारनं किंवा केंद्रीय नेतृत्वानं अवलंबलं. आणि त्यामुळे मग राज्यांमध्ये गट तट निर्माण होत गेले आणि उघड उघड अशा पक्षपाती जी भूमिका होती ती केंद्र सरकारनं घेतली. आणि त्यातूनच स्थानिक विरोधी पक्ष जे होते म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना बळ मिळत गेलं. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वाढीमध्ये काँग्रेसची भूमिका जी होती ती फार महत्त्वाची ठरली सुरुवातीच्या कालखंडामध्ये. अगदी शिवसेनेला वसंत सेना असं सुद्धा म्हटलं जात होतं महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांच्या कालखंडामध्ये, ही वस्तुस्थिती होती. तसंच इंदिरा गांधींनी तेलुगू अस्मितेचा अपमान केला म्हणून NT रामारावांनी तेलुगू देसमची स्थापना केली आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम हा पक्ष जो होता तो प्रबळपणे सत्तेचा दावेदार बनला. ही सगळी महत्त्वाची उदाहरणं आपल्याला या संदर्भामध्ये सांगता येऊ शकतात. म्हणजे एकंदरीत घटक राज्यांची मागणी जी आहे ही मागणी म्हणजे स्वायत्ततेची मागणी ही फार पूर्वीपासूनची, आजची आहे असं 1970च्या दशकापासून घटक राज्यांना अधिक अधिकार असले पाहिजेत अशा पद्धतीच्या मागण्यांना सुरुवात झालेली आपल्याला दिसते. त्यातून काही घटक राज्यांनी तर ठराव सुद्धा केले. उदाहरणार्थ तामिळनाडूने 1971 मध्ये राजमन्नार समिती नेमली की घटक राज्यांना जास्त अधिकार असले पाहिजेत या संदर्भामध्ये मागणी करण्यासाठी. पंजाबनं 1973 मध्ये आनंदपूर साहिब ठराव जो होता तो केला. आणि तिसरं म्हणजे पश्चिम बंगालनं स्वायत्तता समितीचा ठराव जो होता तो 1977 मध्ये केला. पश्चिम बंगाल आणि ही जी बाकीची राज्य होती तमिळनाडू आणि पंजाब सारखी राज्य, या तिन्ही राज्यांनी ज्या समित्या नेमल्या त्या समित्यांचा सूर एकच होता
तो म्हणजे केंद्र शासनाचं कार्यक्षेत्र संरक्षण, परराष्ट्र संबंध, दळणवळण, चलन या विषयापुरतं मर्यादित असावं आणि उर्वरित सगळे जे अधिकार असतील ते राज्यांना दिले जावेत. म्हणजे भारतीय संघराज्य खऱ्या अर्थानं संघराज्य करण्यासाठी घटक राज्यांना आणि केंद्र सरकारला समसमान अधिकार असावेत किंवा घटक राज्यांना केंद्रामध्ये समसमान प्रतिनिधित्व दिलं जावं, अशा पद्धतीची जी मागणी होती ती मागणी पुढे आली. पुढे 2000 साली जम्मू काश्मीर विधानसभेनं सुद्धा स्वायत्ततेची मागणी जी होती ती उचलून धरली, किंबहुना त्या संदर्भातला ठराव जो होता तो पास केला होता. आता अशा पद्धतीचं वर्तन राहिल्यामुळे केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये त्या बाबतीमध्ये चर्चा करताना दोन प्रवाह हे साधारणतः पुढे आलेले आपल्याला दिसतात. केंद्र राज्य संबंधांची चर्चा करत असताना जे दोन प्रवाह होते त्याच्यामध्ये एक प्रवाह असा होता की ज्यानं राज्यांच्या स्वायत्ततेची मागणी उचलून धरली आणि दुसरा प्रवाह जो होता तो म्हणजे राज्यांच्या स्वायत्ततेच्या मागणीला विरोध करणारा अशा पद्धतीचा होता. त्यामुळे ह्या दोघांच्याही भूमिका बघणं केंद्र राज्य संबंधांच्या पार्श्वभूमीवरती महत्वाचं ठरतं. आता स्वायत्ततेच्या समर्थकांची भूमिका काय होती? एक म्हणजे स्वायत्ततेची हमी दिल्यामुळे फुटीरतेचा धोका निर्माण होत नाही, कारण स्वायत्तता म्हणजे काही स्वातंत्र्य नव्हे असं या लोकांचं म्हणणं होतं. प्राप्त संघराज्य चौकटीतच स्वायत्ततेची हमी दिली जावी अशा पद्धतीची मागणी ही केंद्र राज्य म्हणजे राज्यांच्या स्वायत्ततेची मागणी करणाऱ्या समर्थकांची होती. त्यामुळे संघराज्याला कोणत्याही पद्धतीचे तडे जाण्याचा प्रश्न नाही अशी भूमिका या समर्थकांनी घेतलेली आपल्याला दिसते. दुसरं त्यांचं असं म्हणणं होतं की वित्तीय स्वायत्तता जी असते ती संघराज्यासाठी पूरक असते आणि ती संघराज्याला चालना देणारी अशाच पद्धतीची असते. म्हणजे राज्याच्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र त्यासाठी आवश्यक असलेली जी काही संसाधनं असतात त्या संसाधनांची उपलब्धता राज्याकडे नाही आणि परिणामी राज्यांना आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी जो आहे तो निधी उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीवरती अवलंबून राहावं लागतं. राज्यांचे वित्तीय अधिकार किंवा त्यांचं जे वित्तीय अवलंबित्व जे आहे ते संघराज्याला धोकादायक आहे आणि त्यामुळं वित्तीय स्वायत्तता देऊन राज्यांना अधिक स्वावलंबी किंवा स्वयंशासित करता येऊ शकेल असा विचार हा राज्यांना अधिक स्वायत्तता असली पाहिजे असं म्हणणाऱ्यांचा होतं. एका अर्थाने ते आपल्याला बरोबरही वाटतं. आपण जर बघितलं तर केंद्र सरकारला सगळ्यात जास्त अधिकार दिलेले आहेत राज्यांच्या तुलनेमध्ये, ही वस्तुस्थिती आहे आणि वित्तीय बाबतीमध्ये तर राज्य सरकारही अवलंबूनच असतात. कोविडच्या कालखंडामध्ये याचा अनेक राज्यातल्या लोकांना अनुभव सुद्धा आलेला असेल. केंद्र सरकारनं अनुदान द्यायचं आणि मग त्याच्यावरती मग राज्य सरकारने ठरवायचं. म्हणजे राज्य सरकारनं तर सातत्यानं टीकेची जोड उठवली होती की केंद्र सरकार आम्हाला अमुक एक गोष्टी देत नाही, अमुक देत नाही, तमुक देत नाही, अशा पद्धतीचंच त्यांचं राज्याचं वर्तन असलेलं आपल्याला दिसतं. जीएसटीच्या संदर्भामध्ये सुद्धा अलीकडे अनेक राज्य नाखुश असलेली आपल्याला दिसतील. त्यामुळे केंद्र सरकार जीएसटी मधला योग्य वाटा आम्हाला देत नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका असते. म्हणजे ज्या राज्यांमध्ये संसाधनं आहेत ती राज्य आपल्याला अधिक वाटा मिळावा यासाठी आग्रही असलेली आपल्याला दिसतील आणि ज्या राज्यांमधून तशा प्रकारचे उत्पन्नाच्या बाबी निर्माण होत नाही अशी राज्य मात्र आम्हाला आमचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करताना, म्हणजे एका अर्थानं विकासातला असमतोल ज्याला आपण म्हणतो तो विकासातला असमतोल भारतामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसतो. तिसरं म्हणजे संघराज्याच्या तत्वाला मजबूत करण्यासाठी राज्यांना स्वायत्तता देणं आवश्यक आहे असं समर्थकांचं म्हणणं होतं. म्हणजे खऱ्या संघराज्याच्या निर्मितीसाठी घटक राज्य ही स्वतंत्र असली पाहिजेत, स्वायत्त असली पाहिजेत, कारण राज्यांना कमकुवत बनवून केंद्राची अधिकारांची जी केंद्रीकरणाची जी प्रवृत्ती असते ती बळकट होते. संघराज्याच्या मूलभूत तत्वांना त्यामुळे हरताळ फासला जातो असं समर्थकांचं म्हणणं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वायत्ततेमुळे घटक राज्यांच्या घटक राज्यांमध्ये जबाबदारीची भावना वाढेल. राज्यांना व्यापक आणि पर्याप्त अधिकार दिल्यामुळे त्यांना स्वतःचे आर्थिक स्रोत निर्माण करता येतील. त्यामुळे राज्यांचं केंद्रावरचं जे अवलंबित्व आहे ते कमी होईल आणि राज्यांमध्ये अधिकाधिक जबाबदारी निर्माण होईल
अशा पद्धतीचा आशावाद जो आहे तो राज्यांना अधिक स्वायत्तता मिळाली पाहिजे असं म्हणणाऱ्या समर्थकांचा होता. आता त्याच्या विरोधी मुद्दे सुद्धा आहेत. म्हणजे ज्यांनी राज्यांना स्वायत्तता नसावी अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यांचं म्हणणं काय होतं? एक म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की घटक राज्यांना अधिक स्वायत्तता जर दिली तर केंद्र सरकार दुबळ होईल आणि भारतीय राज्य संस्थेची सार्वभौम सत्ता जी आहे ती मर्यादित राहील किंवा मर्यादित होईल असं त्यांना भीती वाटते. दुसरं म्हणजे स्वायत्ततेमुळे संकुचित प्रादेशिक वृत्ती बळावतील आणि राष्ट्रीय हित जे आहे ते दुय्यम होईल अशा पद्धतीची भीती किंवा तो जो धोका आहे तो धोका राज्यांना स्वायत्तता नको असं म्हणणारी लोक बोलताना आपल्याला दिसतील. तिसरं म्हणजे प्रचलित परिस्थिती जी आहे किंवा त्या प्रचलित परिस्थितीमध्ये राज्यांना जर अधिकार दिले तर प्रादेशिक असमतोल निर्माण होईल. कारण भारतातली घटक राज्य विकासाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर स्वायत्तता दिली तर विकसित राज्य आणखीन विकसित होतील आणि अविकसित राज्य ही आणखीन अविकसित किंवा गरीब होतील. म्हणजे ही गरीब आणि श्रीमंतांमधली दरी जी आहे ती कशी बुजवणार हा खरा प्रश्न राज्यांच्या स्वायत्ततेच्या बाबतीमध्ये निर्माण होऊ शकतो. अशी भीती राज्यांना स्वायत्तता नसावी असं म्हणणाऱ्यांचं होतं. दुसरं म्हणजे राज्यांमध्ये वाद निर्माण होतील आणि स्वायत्तता जर दिली तर राज्य प्रबळ होतील आणि भारतीय संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याची मागणी सुद्धा करू शकतील अशी भीती. म्हणजे एका अर्थानं राष्ट्रीय अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो आणि सहकारी संघराज्यामध्ये अडसर निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीची भीती जी आहे ती भीती या सगळ्या विरोधी गटातल्या लोकांना वाटते. आता ह्या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर संघराज्याची चौकट जी आहे ती चौकट कायम ठेवून राष्ट्रीय हित आणि भारतीय राज्याच्या अखंडतेची योग्य काळजी घेऊन जर राज्यांना काही जास्त वाढीव अधिकार दिले गेले तर त्यातून म्हणजे थोडेफार धोके कमी होऊ शकतील असं म्हणता येऊ शकतं. आज घटक राज्यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव आलेला आहे. त्यांची विकास कामं जबाबदाऱ्या सुद्धा उत्तरोत्तर वाढत गेलेल्या आहेत. निधीसाठी त्यांना केंद्रावर अवलंबून राहावं लागतं. अशा परिस्थितीत सुद्धा प्रबळ केंद्र राज्यच संघ राज्याचा आधार ठरू शकतील अशा पद्धतीचा विचार करण्याची गरज आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. हा सगळा म्हणजे एकंदर ही सगळी परिस्थिती जर लक्षात घेतली तर केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांमध्ये कुठेतरी संघर्ष आहे आणि राज्यांमध्ये केंद्र सरकारविषयी असंतोष आहे असं आपल्याला दिसेल. मग केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातला हा असंतोष जो आहे तो कमी करण्यासाठी काय करता येऊ शकेल त्या संदर्भामध्ये सुद्धा केंद्र सरकारनं 1983 मध्ये RS सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय सरकारिया आयोग निर्माण केला. त्याच्यामध्ये B शिवरामन आणि RS सेन हे आणखीन 2 सदस्य होते. या सरकारिया आयोगानं केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रचलित संबंधांचं परीक्षण केलं आणि त्या संदर्भामध्ये काही नव्यानं शिफारशी किंवा सूचना त्यांनी केल्या. 1988 मध्ये या सगळ्या सूचना ज्या होत्या त्या अधिकृतरित्या जाहीर करण्यात आल्या. सरकारी आयोगानं घटनेमध्ये मूलगामी रचनात्मक बदल करण्याची गरज नसून प्रचलित घटनात्मक व्यवस्था आणि तत्व योग्य आहेत अशा पद्धतीची भूमिका घेतली. मात्र व्यवहाराच्या किंवा कार्यप्रवणतेच्या संदर्भामध्ये बदल करण्याची जी गरज होती ती गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आपल्याला दिसते. सरकारी आयोगानं असं स्पष्टपणे मत व्यक्त केलेलं होतं की संघराज्य ही ताठर स्वरूपाची संस्थात्मक व्यवस्था नसून ती लवचिक स्वरूपाची कार्यवादी किंवा व्यवहार्य व्यवस्था आहे हे लक्षात घेणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य यांच्यातले संबंध निश्चित व्हायला पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती भूमिका सरकारी आयोगाने घेतली. सरकारी आयोगाने ज्या काही शिफारशी केल्या त्या शिफारशींमध्ये त्यांनी असं म्हटलंय की केंद्राचे अधिकार जे आहेत प्रभावी
ते कायम ठेवावेत, म्हणजे केंद्र प्रधान संघराज्य रचना जी आहे ती कायम राहावी असं सरकारी आयोगाचं म्हणणं होतं. करांशिवाय उर्वरित अधिकार जे असतील ते उर्वरित अधिकार समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावेत. केंद्र सूचीतील विषय राज्य सूचीत हस्तांतरित करण्यास सरकारी आयोगाचा विरोध होता. सरकारी आयोगानं समवर्ती सूची आवश्यकच मानली. समवर्ती सूचीतील महत्वाच्या भागांवरती केंद्रानं कायदे करावेत, इतर बाबतीत राज्यांना कायदे करू द्यावेत आणि या यादीतील विषयावर कायदे करताना केंद्रानं राज्याशी चर्चा करावी असं सरकारी आयोगानं सुचवलं. संबंधित घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करूनच राज्यपालाची नियुक्ती करावी असं सुद्धा सरकारी आयोगाचं म्हणणं होतं. 356च्या कलमाचा वापर कमीत कमी करण्यात यावा आणि तो अखेरचा मार्ग म्हणून करावा असं सुद्धा सरकारी आयोगाचं म्हणणं होतं. एखाद्या घटक राज्यामध्ये केंद्रीय लष्करी दल नियुक्त करण्यापूर्वी संबंधित घटक राज्याशी चर्चा करावी किंवा सल्लामसलत करावी. राष्ट्रपतीनं एखाद्या घटक म्हणजे राज्य विधेयकाला मंजुरी देणं प्रलंबित ठेवल्यास त्याची कारणं दिली जावी. संघराज्यीय कार्यपद्धती वृद्धिंगत व्हावी यासाठी क्षेत्रीय परिषदा नव्यानं स्थापन करण्यात याव्यात. प्रचलित घटक राज्य शासन कोणत्याही कारणामुळे अल्पमतात आल्यास विधानसभेच्या पटलावर त्याची खातरजमा करावी आणि त्यानंतर पर्यायांचा शोध घ्यावा आणि नंतरच विधानसभा बरखास्तीचा निर्णय घ्यावा अशी सुद्धा सूचना सरकारी आयोगाने केली. राज्यसभेचं प्रचलित स्थान कायम ठेवावं, त्यात कोणत्याही पद्धतीचा बदल केला जाऊ नये. वित्त आयोग आणि नियोजन आयोग यांच्यातली जी कार्यविभागणी आहे ती योग्य असून कायम राहावी असं सुद्धा सरकारी आयोगाचं म्हणणं होतं. एखाद्या प्रबळ कारणाशिवाय राज्यातला राज्यपाल बदलला जाऊ नये, त्याचा 5 वर्षाचा जो कालावधी आहे तो पूर्ण व्हावा असं सुद्धा सरकारी आयोगानं सुचवलेलं होतं. म्हणजे ह्या सगळ्या शिफारशी ज्या होत्या त्या शिफारशी सरकारी आयोगाने केल्या. एकूण जवळपास 247 शिफारशी सरकारी आयोगाने केल्या. त्यातल्या 170 शिफारशी ज्या होत्या त्या सरकारनं नंतरच्या कालखंडामध्ये स्वीकारलेल्या आपल्याला दिसतात. काही शिफारशी या आर्थिक बाबीमध्ये सुद्धा सरकारी आयोगाने केलेल्या आहेत. म्हणजे नियोजन आयोगावरील राजकीय नेत्यांचं जे नियंत्रण आहे ते कमी करावं, त्याला तज्ज्ञ किंवा तटस्थ किंवा स्वायत्त यंत्रणेचा दर्जा दिला जावा. पंचवार्षिक योजना निर्मितीमध्ये राज्यांना सामावून घेतलं जावं, त्यांचं दुय्यमत्व त्यातलं नष्ट करावं, त्यांचा रास्त सहभाग जो आहे राज्यांचा तो त्याच्यामध्ये नोंदवला जावा. योजना निर्मिती ही केंद्र आणि राज्य या दोघांच्याही सहकार्यातून व्हावी अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती. केंद्राकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या योजना सहाय्याच्या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ निकष स्वीकारावेत असं सुद्धा सरकारी आयोगाचं म्हणणं होतं. राज्यांना निधी पुरवठा करताना राज्यांची सामाजिक आर्थिक वैशिष्ट्य आणि त्यांच्या विकासातल्या गरजा ज्या आहेत त्या लक्षात घ्याव्यात. घटक राज्यांच्या पातळीवरती उदारीकरणाच्या प्रक्रियेला जुळवून घेता यावं, यासाठी योग्य त्या कर सुधारणा जलद गतीनं स्वीकारणं अत्यावश्यक आहे असं सुद्धा सरकारी आयोगाचं म्हणणं होतं. म्हणजे एकंदरीत सरकारी आयोगानं केंद्र आणि राज्य संबंधातला वस्तुस्थिती दर्शक असा अहवाल जो होता तो केंद्र सरकारला सादर केला. पण असं असून सुद्धा म्हणजे जवळपास 25-30 वर्ष सरकारी आयोगानं शिफारशी करून सुद्धा आजही केंद्र आणि राज्य सरकार मधले जे संबंध भारतीय संघराज्यातले आहेत ते तणावाचे आहेत असं आपल्याला दिसतं. ती वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यावरची उत्तरं काय आहेत, ते असं का होतं किंवा भारतीय संघराज्यातले नेमके नवे प्रवाह कोणत्या पद्धतीचे आहेत त्याची चर्चा आपण नंतरच्या भागामध्ये करू. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.